नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्याजवळील दौंड परिसरात पंढरपूरसाठी निघालेल्या वारकऱ्यांना कोयत्याच्या धाकाने लुबाडल्याची घटना घडली होती। एकच नाही तर वारकऱ्यांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारही करण्यात आले। या प्रकरणी 2 अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची 10 वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली आहेत। पुणे ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगार, संशयित गुन्हेगार यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे। तसेच ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही आरोपींचं स्केच तयार केलंय, त्या आधारे तपास सुरू आहे। तर आज वारकऱ्यांची लूट आणि अतिप्रसंग प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र पुणे ग्रामीण पोलिसांकडून जारी करण्यात आले। या प्रकरणी अधिक माहिती अशी की वारकऱ्यांचा एक टेम्पो सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता। पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते। यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली। त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले। इतकंच नाही तर याच वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर आरोपी फरार झालेत। पंढरपूरच्या वारी दरम्यान घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।